आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी, कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावताय? बरं, विषय आरक्षणाचा आहे ना. मला अजूनही आठवते 2003 किंवा 2004-05 वगैरे असेल, आठवत नाही मला. त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला, ते जे नंतर जे आले ना मोर्चे, ते नंतरचे वेगळे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता. काय रे तुमचं चालू आहे रे? मुंबईमध्ये आला होता. मला आजही आठवतो, त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो. व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते. सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर? कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते, आता तिसरी टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकड़ के मैं राजनीति में आया. आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं ना तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते, राज्यामध्ये नांदत होते ना, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला? आत्ता जरांगे पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे, याच्या पलीकडे काही नाहीये. तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय. माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी. म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की बाबा हे प्रकारचं जातीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण. मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला. तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, हे बसले होते तिकडे खाटेवरती, तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरेंना विचारलं कौनसी जात से हो. हे वातावरण महाराष्ट्रात आणायचंय. त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली, लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या, पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या, आम्ही पण दूर झालो. इथपर्यंत आणलं, खालपर्यंत घाण राजकारण का? तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून, मतं पाहिजेत म्हणून? शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस आत्ता नेता महाराष्ट्रात आत्ता तरी नाहीये. पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये. तुम्हीच हातभार लावताय याला. तुम्हीच सांगताय महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पण
पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या. याच्या पलीकडे याचं दुसरं राजकारण नाहीये. माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, ओबीसी समाजातल्या आहे, इतर समाजातल्या आहे, दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे, ह्यांच्या नादी लागू नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ही जखम बरी होणार नाही. हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील. मी अनेकदा सांगत आलो, अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया. मी मगाशी जे बोललो तुम्हाला, महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य, याच्यामध्ये तर उद्योगधंदेचा हा भाग आहेच. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण तुम्हाला आठवत असेल, मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं, आठवतं ना, की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होता UP बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये. महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं.